सुंदर सांगतात. माऊली म्हणतात आपली गोष्ट अशी झाली, ती वस्तू आपल्याकडेच आहे, पण फार सुंदर बोलतात. माऊली म्हणतात आपली गोष्ट अशी झाली, गायीच्या स्तनाला गोचिड चिटकलेला असतो, त्याच्यात रक्तही आहे आणि पुढे जर गेला तर दूधही आहे, अमृतही आहे, पण तो ते अमृत सोडून देते, पण काय पिते मग? रक्त पिते, नाही का? फार सुंदर त्याचे हे पुढचे फार सुंदर दृष्टांत देतात. का कमल कंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घडी, परी परागुषे विजय भ्रमरी हे राची खलुची उरे, नाही ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया हाती शस्त्रवरी तेत बैसुनी उपवास करी का दरिद्री. म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत? माऊली म्हणतात बेंडूक आणि कमळ दोन्ही गोष्टी चिखलात असतात. कमळही चिखलात निघते, नाही बेंडूकही चिखलात राहते, पण त्याला हे म्हणत नाही की याच्यात काय रस आहे. नाही, ते मकरंद कोण घेऊन जाते? भृंग. एखादा दरिद्री मनुष्य दरिद्रता भोगतो, त्याच्या ठिकाणी पूर्वजांनी म्हणजे लोखंडाच्या खांबा भोगलं का? हा, सोन्याच्या नारला आपल्याला सोन्याच्या कांबा जर रोयलेल्या असल्या, पण त्या सोन्याच्या कांबा रोयलेल्या आहेत, त्याच्या ठिकाणी ते अज्ञान असल्याच्या कारणामुळे तो त्याच्यावर बसून उपास करतो. का दरिद्री आहे, नाही का? तैसा हृदयामध्ये रामो मी असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतीसी कामो विषयावरी. म्हणजे कसं आहे, हे जे शरीर आहे, या एक शरीराच्या आतमध्ये दिलेले जे इंद्रिय आहे, त्याचा एक स्वभाव आहे. माऊली सांगतात खालारा धावे पाणी. पाणी कसं धावते? कसं धावते? वरून खाली, आड्यावरून वयचं इकडे. ती म्हणता ना मोटर लाव तरी आड्यावर नेऊ, तुमची खुशी नाही का? नाही तर पहिले म्हण होती, कसं काय बोलून राहिले तुम्ही? वैचनेचा पाणी कुठे आळ्यावर जात असते का? मोटर लावून बा. घालारा धावे पाणी हा एक स्वभाव आहे. तसा इंद्रियाचा जो स्वभाव आहे तो सारखं विषयाकडे धावत असतो, नाही का? विषयाकडे धावत असतो. म्हणजे काय आहे, फार मस्त सुंदर आंब्याचं झाड होतं, त्याला आंबे आले होते. आंबे आले, त्याच्यात पहाड आंबे होते काही. मग याले काय असं वाटलं, आपल्याला एखादा तो आंबा खावा वाटते, म्हणजे विषयाकडे मन धावलं. पण कसा आहे महाराज, आता तो आंबा घ्यावा अशी एक इच्छा निर्माण झाली, पण ज्याला इच्छा निर्माण झाली त्याला आंब्याला जाता येत. मग कोण गेले? पाय गेले. पायाला चालना दिली, चाल गड्या चढलो, पाय गेले. आता ज्यांनी पाहलं, ज्याला इच्छा झाली त्याला जाता येत नव्हतं, जो गेला त्याला तोडता येत नव्हतं. तोडलं कोण? हाताईले चालना भेटली, घेगड्या तोडून नाही. मग त्या ठिकाणी गेले, हातानं तोडले. आता ज्याला इच्छा झाली त्याला जाता येत नव्हतं, जो गेला त्याला तोडता येत नव्हतं, आणि ज्यानं तोडलं त्याला खाता येत नव्हतं. खाल्लं कोण? खाल्लं? बरं, खाल्लं तर खाल्लं, त्यानं त्याच्याजवळ ठेवलं का? त्याने पेटीत ठेवलं. ते राखण्यानं पाहिलं, राखण्यानं. अरे म्हणल्या का ना, आंबा खाल्ला का? मागून आला आणि एक झपका कुठे दिला, असे कुठे निघले? आता येलच नाही त्याले. सारखा विषयाकडे धावणार मन. आपण जर समजा